नमस्कार, MPSC ट्रिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता या व्हिडिओमध्ये आज आपण काही पॉलिटीचे आर्टिकल्स पाहू विथ भन्नाट ट्रिक्स आणि ते लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक्स पण आपण पाहू। तर बघा, आता इथं काय दिले, खालील कोणत्या कलम हे मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये यासंबंधी आहे। म्हणजे यावर MPSCने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे की मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये हे कलम कोणतं आहे, म्हणजे कोणत्या कलममध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्ये दिलेली आहेत असं MPSCने भरपूर वेळेस विचारलेलं आहे या अगोदर सुद्धा। तर बघा, तुमच्या समोर 4 ऑप्शन आहेत, 163, 164, 167, 168। तर याचे योग्य आन्सर आहे 167। काय? 167। तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आपण, तर ट्रिक्स पहा। सदुभाऊला आपण मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊ हे नाव दिलेले आहे। मुख्यमंत्र्याला आपण काय म्हणायचं? सदुभाऊ। म्हणजेच सदुभाऊंची कर्तव्ये। बघा, सदुभाऊंची कर्तव्ये म्हणजेच मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये असं आपल्याला इथून पुढे म्हणायचं आहे। ओके, मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये म्हणजेच कोणाची कर्तव्ये? सदुभाऊंची कर्तव्ये। कारण सदुभाऊच नाव का दिलं? कारण बघा 67, हे बघा हे 67 आहे का, 67ची सुरुवात पण सदूने होते आणि सदुभाऊची सुरुवात पण सदूने आहे। बघा, सदुभाऊ आणि 67 दोन्ही शब्दाची सुरुवात सदूने होते, म्हणून मुख्यमंत्र्याला आपण काय म्हणायचं? सदुभाऊ म्हणायचं, म्हणजे मग सदुभाऊंची कर्तव्ये। बघा, अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण सायन्स आणि पॉलिटी तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरी या संपूर्ण सब्जेक्टची ट्रिक्स पेड PDF हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करून ती पेड PDF परचेस करू शकता, 84 21 9 83 84, किंवा या टेलिग्राम आयडीवर तुम्ही संपर्क करू शकता @baba2702 @baba2702 हा आपला टेलिग्राम आयडी आहे। तसेच MPSC ट्रिक्स आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं तर जॉईन करा। त्यानंतर आणखी बघा, आता यावर पण प्रश्न विचारलेला आहे, खालील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे? बघा, कलम काय आहे की खालील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे? व्यवस्थित दिसतं ना तुम्हाला? तर याचं योग्य आन्सर आहे 137। बघा, सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर 137 नुसार। तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं बघा, तर ट्रिक्स आहे, न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना जी आहे, ट्रिक्स काय आपली की न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना आपण अमेरिकन MG कडून घेतलेली आहे। MG म्हणजे काय? महात्मा गांधी। ही आपली ट्रिक्स आहे बरं का। अमेरिकन MG, अमेरिकेत कोणी MG वगैरे नाही, फक्त आपली ट्रिक्स आहे की न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना आपण अमेरिकन MG कडून घेतलेली आहे। बिकॉज ABCD नुसार M हा 13 नंबरला येतो आणि G हा 7 नंबरला येतो, म्हणून आपण MG असं म्हटलेलं आहे। आणि अमेरिकनच का म्हटलं? अमेरिकन MGच का म्हटलं? कारण ही जी न्यायिक पुनर्विलोकन व्यवस्था आहे ही आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे। कोणाकडून घेतलेली आहे? अमेरिका। MG कडून नाही, मात्र अमेरिकेकडून आपण न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना घेतलेली आहे। MG, अमेरिकन MG हे शब्द मी एक्स्ट्रा ॲड केलेले आहे त्याच्यासाठी का? कारण आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे, आर्टिकल्स लक्षात ठेवायचं आहे, म्हणून मी MG हा शब्द तिथे एक्स्ट्रा ॲड केलेला आहे। मग MGच का केला? त्याचं कारण असं आहे की हे बघा, हा M ABCD नुसार 13 नंबरला येतो आणि G हा ABCD नुसार 7 नंबरला येतो, म्हणजे M आणि G म्हणजे 13 आणि त्यावर 7 किती झाले? 137, म्हणजे 137। त्यामुळे 137 कलम काय? तर न्यायिक पुनर्विलोकन। आणि ही जी न्यायिक पुनर्विलोकन संकल्पना ही आपण कोणाच्या घटनेतून घेतलेली आहे? तर आपण अमेरिकन घटनेकडून न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना घेतलेली आहे। ओके, त्यामुळे त्याला तसं लक्षात ठेवायचं। मग आता इथून पुढे तुम्ही काय म्हणणार की न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना आपण कोणाकडून घेतली? तर अमेरिकन MG कडून घेतली। अमेरिकेकडून नाही घेतली म्हणायचं, अमेरिकन MG कडून घेतली असं म्हणायचं। ओके, कारण आपल्याला कलम 137 लक्षात ठेवायचे। बघा, तसेच न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना आपण अमेरिकन MG कडून घेतली। अशा सर्व सब्जेक्टच्या भन्नाट ट्रिक्ससाठी आपले MPSC बाबा ट्रिक्स, आता हे मॅजिक बाबा हे जुनं चॅनल होतं आपलं, ते नाही, तर आता आपले MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्यावर तुम्हाला आणखी डेमो पाहायला मिळतील, पॉलिटी आर्टिकल्स ट्रिक्सचे तसेच सायन्सचे। तुम्हाला जर आणखी डेमो पाहिजे असतील तर आपले हे चॅनल जॉईन करा। आता MPSC बाबा ट्रिक्स नवीन टेलिग्राम चॅनल आहे आपलं, MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून आपले पॉलिटीचे आणखी भन्नाट ट्रिक्स तसेच हे बघा, आपण
ज्या समिती आहेत त्या समित्यांचे पण ट्रिक्स बनवलेले आहेत. हे बघा, आता इथं कोणती समिती ही, हे बघा, घटना समितीचे वृत्तपत्र कक्ष समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, घटना समिती वृत्तपत्र समितीचे अध्यक्ष, वृत्तपत्र कक्ष समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत, मुंशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नलिनी रंजन आणि उषानाथ सेन. तर याची आपली ट्रिक्स काय बघा, याची ट्रिक्स आहे, उषाला घ्यायला उशीच नव्हती म्हणून वृत्तपत्रांचा गठ्ठा डोक्याखाली घेतला. बघा, अशी आपली ट्रिक्स आहे. उषा खाली घ्यायला उशी नव्हती, उषा खाली घ्यायचं होतं पण उशीच नव्हती म्हणून वृत्तपत्रांचा गठ्ठाच डोक्याखाली घेतला. कारण वृत्तपत्र कक्ष समिती अध्यक्ष कोण आहेत? उषानाथ सेन. ही डी, 4 नंबरचा ऑप्शन योग्य आहे, डी. मग आपली ट्रिक्स काय? उषाला घ्यायला उशीच नव्हती म्हणून वृत्तपत्रांचा गठ्ठाच डोक्याखाली घेतला. बघा, त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर आंबेडकर. आणि मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू. बघा, 2 समित्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो बरं का. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू. बघा, नुसतं मसुदा समिती म्हणलं तर डॉक्टर आंबेडकर, मात्र मसुदा परीक्षण म्हटलं तर पंडित नेहरू. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायचं? बघा, घटनेच्या मसुद्याचे परीक्षण करण्यासाठी भारतातील सर्व पंडित लोकांना बोलवले. बघा, परीक्षण करण्यासाठी पंडित लोकांना बोलवलं. परीक्षण, बघा, परीक्षण पंडित लोकांकडून जेवढे काही पंडित होते, पंडित म्हणजे कसे? हुशार लोक, पंडित लोक, जेवढे काही पंडित लोक होते त्या पंडित लोकांकडून घटनेच्या मसुद्याचं काय केलं? परीक्षण करून घेतलं. बघा, तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्स तसेच इतर संपूर्ण पॉलिटीचे आपल्याकडे ट्रिक्स आहेत. तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरी, संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरी ट्रिक्स आहेत, ज्यामध्ये आपण SP बक्षी आणि पालनसुरी हे स्टँडर्ड बुक रेफर केलेले आहे त्यासाठी. तसेच आपण त्यामध्ये MPSCचे सर्व PYQ त्यामध्ये ॲड केलेले आहेत. ते संपूर्ण ट्रिक्स तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. कोणत्या? या 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF परचेस करू शकता. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.